रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी। जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांचा आदेश। रत्नागिरीमध्ये पावसाचा रेड अलर्ट। जिल्ह्यामध्ये होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार। रायगड जिल्ह्यालाही रेड अलर्ट जारी। महाड, पाणगाव, पोलादपूर या तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। रत्नागिरीच्या खेडजवळ दरड कोसळल्यानं 12 तासांनंतरही कोकण रेल्वे ठप्प। कोकण रेल्वे मार्गावरती धावणाऱ्या 8 गाड्या रद्द तर 12 ट्रेन इतर मार्गाने वळवल्या। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह उपनगरामध्ये 48 तास मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, ठाणे, पालघर भागामध्ये येलो अलर्ट। संततधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण नगर मार्गावरती रायता पूल वाहतुकीसाठी बंद। रायगडच्या म्हसळा तालुक्यातील आंबे घाटामध्ये कोसळली दरड। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। मातीसोबत दगडांचाही खच कोसळला। पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे प्रशासनाकडून आवाहन। सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातल्या तळवडे नावणकोंड मार्गावरती दरड कोसळली। रस्ता वाहतुकीसाठी बंद। या भागात अजून दरडीचा काही भाग रस्त्यावरती कोसळण्याची शक्यता। रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। शहर आणि गावागावातून पूर परिस्थिती। पौत्रिक मोहल्ला खेडमध्ये घरं पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांचं स्थलांतर। रत्नागिरीचा चिंचवली बोरकर मार्गावरचा पूल पाण्याखाली। चिंचवली गावाचा खेड तालुक्यातील गावांशी संपर्क तुटला। रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील गड नदीला पूर। पुराचं पाणी संगमेश्वरमधल्या मागजन बाजारपेठेमध्ये शिरलं। परिसरात शेतीलाही मोठं नुकसान। रायगडच्या महाड शहरामधील गांधारी नदीला पूर। किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पुराचं पाणी। पाण्याची पातळी वाढल्यास मार्ग बंद होण्याची शक्यता। रायगडमधल्या उल्हास नदीला पूर। नेरळ कळंब रस्ता पाण्याखाली गेला। काही गावांचाही संपर्क तुटल्यानं जनजीवन विस्कळीत। रोहा तालुक्यातल्या कुंडलिका नदीनं धारण केलं रौद्र रूप। कुंडलिका नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। नदीवरील पुलावरून पाणी जाऊ लागल्यानं पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी इशारा पातळीवर तर जिल्ह्यातील इतर नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। जिल्ह्यामध्ये एनडीआरएफच्या 2 तुकड्या तैनात। चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस। वशिष्ठी नदीला पूर। मुंबई गोवा महामार्गावरती नदीचं स्वरूप तर शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात। रायगडच्या पालीमधील विठ्ठलवाडी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। मुसळधार पावसामुळे धबधबा ओव्हरफ्लो झाल्यानं राज्यभरातील पर्यटक रायगडमध्ये दाखल। रायगडच्या खोपोली तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यानं गावाचा संपर्क तुटल्याची माहिती। युनी माऊंट परिसरात अनेक भागांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। नाशिकच्या येवल्यामध्ये पाऊस। गेल्या महिनाभरापासून शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत। पावसामुळे तुर्तास दिलासा। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरामध्ये मुसळधार पाऊस। जनजीवन विस्कळीत। वारणा धरणातील पाणी 19 टीएमसीवर। चंद्रपूरमध्ये पावसाला सुरुवात। जिल्ह्याला पुढच्या 24 तासांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी। मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील विविध भागांमध्ये साचलं पाणी। वाहन चालकांची तारांबळ। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। हजारो हेक्टर शेतातील पिकांचं नुकसान। शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाची दमदार हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। हिंगोलीमध्ये रिमझिम पाऊस। हळद आणि कापसासह सोयाबीन पिकाला फायदा। मात्र अद्यापही शेतकऱ्याला चांगल्या पावसाची प्रतीक्षा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ। 24 तासात 68,000 दशलक्ष लिटरची भर। धरणातील पाणीसाठा 29%वर। पुण्यामध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं। मराठा समाजाच्या ज्या 57 लाख नोंदी सापडल्या त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच सरकारचं शिष्टमंडळ लवकरच मनोज जरांगेंची भेट घेणार। आमदार संजय शिरसाट यांची माहिती।
मराठा आरक्षणावरील बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतर बैठकीला जाईन, खासदार सुप्रिया सुळे यांचं मंत्री छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर. पिराची कुरोली इथे मनोज जरांगे यांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन, तर ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जाऊन मुख्यमंत्री मध्यरात्री जरांगे पाटील यांनी माऊली महाराजांच्या पादुकांचे घेतलं दर्शन. सोलापूरच्या तोंडले बोंबले येथे ज्ञानोबा आणि सोपान काकांच्या पालखीची बंधुभेट, दोन्ही पालख्यांकडून एकमेकांना मानाचा नारळ. ठाकूरबुवा समाधी परिसरामध्ये माऊलींच्या पालखीचं रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी आणि नागरिकांची गर्दी. मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलं संत निळोबारायांच्या पालखीचं दर्शन, खेडपाटी इथे वारकरी पोशाखामध्ये टाळ वाजवत मुख्यमंत्री वारीत सहभागी. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना, पंढरपूरमध्ये महामंडळाचं मुख्यालय असणार, शासनाकडून महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद. अपयशानं खचून जायचं नसतं, विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीनं 9 जागा जिंकल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतरही सुरू राहणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. लाडकी बहीण योजना सर्व जाती धर्माच्या भगिनींसाठी, अजित पवार यांचं वक्तव्य. बारामतीमधून फोन आल्यानं विरोधक सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत, जनसन्मान मेळाव्यामधून छगन भुजबळ यांचा शरद पवारांवरती निशाणा. 19 जुलैला काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक, जागा वाटपाच्या चर्चेसह विधान परिषद निवडणुकीमध्ये फुटलेल्या आमदारांच्या संदर्भात होणार निर्णय. राज्यातील नेत्यांसह केसी वेणुगोपाल आणि प्रभारी रमेश चेन्नीथला राहणार उपस्थित. गद्दारी करणाऱ्या आमदारांना पक्षात कुठेही स्थान नाही, काही काँग्रेस आमदारांनी पक्षाचा विश्वासघात केला. विधान परिषद निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या आमदारांनी गद्दारी केली त्यांच्यावरती कारवाई होणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. त्या आमदारांवरती कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवला, वडेट्टीवार यांची माहिती. विधान परिषदेमध्ये काँग्रेसची मतं फुटली, गद्दार आमदारांची ओळख पटली, दोषींवरती कारवाई होणार, अनिल देशमुख यांची माहिती. काँग्रेसची मतं आमच्यामुळेच नाही तर काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे फुटली. संख्याबळ नसताना जयंत पाटील निवडणुकीला उभे राहिले, त्यांनीच घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला, नवनिर्वाचित आमदार परिणय फुके यांचा दावा. भाजपकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरू, तेलुगू मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई भाजपकडून आज तेलुगू संमेलनाचं आयोजन. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि तेलुगू नेत्या माधवीलता गुरु राहणार उपस्थित. 341 परप्रांतीय भूमाफियांसाठी नारायण राणे यांना रिफायनरी हवी आहे, कोकणवासियांसाठी नको. नाणार रिफायनरीवरून माजी खासदार विनायक राऊत यांचा नारायण राणेंवरती प्रहार. माजी खासदार विनायक राऊत आज नाणार रिफायनरीला भेट देणार, यावेळी रिफायनरीग्रस्तांचीही घेणार भेट, विनायक राऊतांची माहिती. राज्यामध्ये आरक्षणाच्या नावाखाली राजकारण केलं जात आहे. शरद पवार, उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना आरक्षणाचा प्रश्न चिघळू द्यायचा आहे, विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार सदाभाऊ खोत यांचा आरोप. शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचं काम शरद पवारांनीच केलं, सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवरती निशाणा. घाटकोपर होर्डिंग प्रकरण, माती परीक्षण न करता होर्डिंग उभारणीचं काम करण्यात आल्याचं उघड. धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. सेकलिंग टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशननं दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी होणार. एक्स माध्यमावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 10 कोटी फॉलोअर्स. जगभरातील सर्व नेत्यांपैकी एका एक्सवरती मोदींचे सर्वाधिक चाहते. गेल्या 3 वर्षात मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 3 कोटींनी वाढली. एक्स माध्यमावरती होणारी दमदार चर्चा, वादविवाद आणि टीका मला आवडते. भविष्यातही अशीच चर्चा होत राहील अशी आशा. एक्सवरती 10 कोटी फॉलोअर्स झाल्यानंतर पंतप्रधानांचं ट्विट. नेपाळचे पंतप्रधान म्हणून केपी ओली शर्मा शपथ घेणार. पुष्पकमल दहल प्रचंड यांनी बहुमत गमावल्यानंतर नवं मंत्रिमंडळ शपथ घेण्याची शक्यता. मध्य प्रदेशमध्ये पीएम कॉलेज ऑफ एक्सलन्सचा गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते व्हर्च्युअल शुभारंभ.
इंदूरच्या अटल बिहारी वाजपेयी शासकीय कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये सोहळा संपन्न। दिल्लीच्या नीलम माता मंदिर परिसरामध्ये एका दुकान आणि कॅफेला आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न। 26 जुलैला कारगिल विजयाला 25 वर्ष पूर्ण होणार। या पार्श्वभूमीवरती भारतीय सैन्याच्या वतीनं लडाखमधील नागरिकांसाठी लष्करी साहित्याचं प्रदर्शन। यावेळी एनसीसी कॅडेट्सच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग। अमेरिकेमधील बर्मिंगहॅमच्या नाईट क्लबमध्ये गोळीबार, 4 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी। यापूर्वी देखील बर्मिंगहॅम शहरातील गोळीबाराच्या घटनेमध्ये 3 जणांचा झाला होता मृत्यू। 46 वर्षांनंतर पुरीच्या जगन्नाथ मंदिराचं रत्नभांडार खुलं। मागच्या 4 दशकांपासून खजिन्याच्या दालनाचे दरवाजे उघडण्यात आले नव्हते। देवांच्या दागिन्यांसह भक्त आणि राजांनी शतकानुशतके दान केलेल्या दागिने रत्नभांडारामध्ये आहेत। दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या कार्यालयामध्ये रविवारी तोडफोड, संघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यामध्ये हाणामारी झाल्याची माहिती। अभावीपणे अध्यक्ष आणि सचिवांवरती कारवाईची केली मागणी। दिल्लीच्या गुरु तेग बहादूर हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाची गोळ्या झाडून हत्या, एका 18 वर्षीय मुलानं हत्या केल्याची माहिती। मणिपूरमध्ये हिंसा सुरूच, सीआरपीएफ जवान आणि राज्य पोलिसांच्या टीमवरती हल्ला। यामध्ये एका सीआरपीएफ जवानाचा मृत्यू। मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी केला हल्ल्याचा निषेध। बिहारच्या किशनगंजमध्ये राष्ट्रीय महामार्गावरती डंपर आणि स्कॉर्पिओमध्ये टक्कर, 5 जणांचा मृत्यू, 10 गंभीररित्या जखमी। जखमींमध्ये 7 मुलांचा समावेश। आमचे खेळाडू पाकिस्तानमध्ये सुरक्षित नसतील तर आम्ही आमचा संघ पाठवणार नाही। भारतीय क्रिकेट पाकिस्तानशिवाय जगू शकतो। तुम्ही भारतीय क्रिकेटशिवाय जगू शकत असाल तर तसं करा। माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांची पाकिस्तानवरती टीका। चौथ्यांदा युरो चषक पटकावत स्पेनचा दणदणीत विजय, 2-1 न केला इंग्लंडचा पराभव। स्पेननं चौथ्यांदा कोरलं युरो चषकावरती नाव, जर्मनीलाही टाकलं मागे। पाचव्या टी20 सामन्यामध्ये भारतीय संघाचा झिम्बाब्वेवरती 42 धावांनी विजय। शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाचा 5 सामन्यांच्या मालिकेत 4-1 न विजय। विम्बल्डन चषकामध्ये सलग दुसऱ्यांदा स्पेनच्या कार्लोस अल्काराझनं विजेतेपदावरती कोरलं नाव। सलग 2 वेळा विम्बल्डनचे खिताब मिळवणारा अल्काराझ इतिहासामध्ये 3रा खेळाडू। अनंत राधिकाच्या लग्नानंतर दुसरं रिसेप्शन, आजच्या समारंभाला मंगल उत्सव असं नाव। जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित या समारंभाला दिग्गजांची हजेरी। अनंत आणि राधिकाच्या लग्नाला देशभरातील प्रमुख राजकारण्यांची उपस्थिती, ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव, शरद पवार, त्यासोबतच उद्धव ठाकरे असे अनेक जण उपस्थित। व्हिडिओ समोर। अनंत राधिकाच्या मंगल उत्सव समारंभाला गाण्यांची मैफिल, ए.आर. रहमान, सुखविंदर सिंग, सोनू निगम, उदित नारायण, श्रेया घोषाल, नीती मोहन आणि जोनिता गांधी यांचा परफॉर्मन्स। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं।